दीपक झांजर यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 100 रुपये आहेत. आणि सध्या मॅचला सुरुवात होते. एक महत्त्वाचा रोमहर्षक सामना SP बिलगर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळचे. पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट कीपरला गुंगारा. बॉल चाललाय नो +4. सुरुवात पंजानं 5 धावा या राफलकावर जोडल्या जातील. +4 5 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिलाच बॉल भीमरच्या माध्यमातून इथे हाताळला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दिशांत तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. या आधीच्या मॅच मध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. युवराज डुकले जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज वैभव डुकले. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला स्टॉप केला एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगली टोटल दाफलकावर लावावी हा मनसुबा इथे जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळचे निश्चित करत असेल. कारण या आधीच्या मॅच मध्ये 80+ धावा 85च्या जवळपास टोटल त्यांनी दाफलकावर लावली होती. त्यामुळे इथे तीच अपेक्षा संघ साकारणं जरूर आहे की युवराज एक चांगली इनिंग पेशकश करेल आणि एक मोठी धावसंख्या दाफलकावर उभी करेल. बॅटची कडा फ्लाइंग स्लिप आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावर स्थिर आहे. जो भीमरच्या माध्यमातून एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर रोख लावलेली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फटका समोरच्या बाजूने उडवायचा आहे. तेवढंसं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. मात्र 1 रनला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि वेगानं त्या 2 धावा या दाफलकावर पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमधलं कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं. 5 ओव्हरची मॅच आहे जिथे कुठेही आतादायीपणा पाहायला मिळत नाहीये. जिथे 2 मिळत आहेत तिथे 2 घेतल्या जात आहेत. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती आतापर्यंतच्या मॅचेसचा आढावा घेतला तर सिंगल डबल ज्यांनी घेतलं ते फायद्यात राहिलेत. 50 पर्यंत जर तुम्ही पोहोचताय तर मग विजयाचं स्वप्न तिथनं तुम्ही पाहू शकता. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिलेला बॉल ऑन साईडला जमिनी वर दंदन करत चाललाय. जोपर्यंत त्याला उचललं गेलं एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर 5 रन मिळाल्या होत्या ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने आल्या होत्या. भीमर +4 ऑन स्क्रीन तुम्ही युवराज डुकलेला पाहताय आणि त्यानं या आधीच्या मॅच मध्ये जी दमदार बॅटिंग केली होती ती तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवली जाते. ज्या पद्धतीने त्यानं षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतनं साकारली होती ती षटकारांची आतिषबाजी त्याने कशा पद्धतीने साकारली ते तुम्हाला तिथे tenniscricket.in च्या माध्यमातून ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. फ्रेम मध्ये सध्या युवराज डुकले तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. बॉल वेगानं बिटवीन द गॅप चाललाय. सीमारेषा पार जिथनं संपवलं होतं तिथनं सुरू केलंय. बॉलला सीमारेषा पार चौकारमध्ये पाठवलंय. 4 इथे भीमर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला बॉल आहे. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या या 4च्या मदतीनं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 12 या आकड्यावर. ओव्हर नंबर 1चा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडकडे युवराज डुकले. गोलंदाजाला यावेळेस थांबवलं गेले. क्षेत्ररक्षणामध्ये
लाईटचा काय प्रॉब्लेम पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल विकेटच्या मागे पुन्हा एकदा खराब कामगिरी बॉल सीमारेषेच्या नजदीक जोपर्यंत इथे बॉलला थांबवलं गेलंय रन्स मध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना यावेळेस धावफलक जाऊन पोहोचतंय ते 14 या आकड्यावर ओव्हर नंबर 1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 5 एक्स्ट्राच्या मदतीनं 14 या आकड्यावर जाऊन पोहोचताना टीम जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळसे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्या विरोधामध्ये SB11 बिलगर अशी एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगतीये युवराज डुकले त्याच्यावर प्रत्येक प्रेक्षकाच्या नजर आहेत युवराजकडनं चांगल्या पद्धतीचा खेळ व्हावा कारण या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये युवराजनं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध केलं होतं षटकार चौकारांची आतिषबाजी 8 षटकार त्या पहिल्या डावामध्ये त्यानं खेचले होते 85 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळालं या मॅचचा खेळ कसा असेल ते प्रत्येक प्रेक्षकाला पाहायचं आहे आणि ते पाहण्याकरता आतुर आहेत ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन आलाय रोशन साबळे ओव्हर नंबर 2 मध्ये चला थोडंसं गेम स्पीडअप करा खूप उशीर होतोय वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहयोग करायचा आहे प्रत्येक टीमला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा इथे जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही बॉल विकेट किपरच्या हातामध्ये धावच्या स्वरूपाने निघत असताना सुरुवात एका एक्स्ट्रा रन्स न झाली होती 9+4 आल्या होत्या 5 धावा मिळाल्या होत्या मात्र त्यानंतर ते षटक 14 धावसंख्येमध्ये समाप्त केलं क्षेत्ररक्षकांनी काही चुका जरूर केल्या मात्र त्यावर मात करत असताना चांगली गोलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलं बॅटला या ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल किती धावसंख्येची टोटल उभी राहील त्यावर पुढची समीकरणं फटका हवेमध्ये मात्र तेवढंसं प्रॉपर कनेक्शन नाही जे प्रॉपर कनेक्शन असायला हवं बॅट आणि बॉलचं कनेक्शन होतं तेव्हा एक तो स्वीट व्हॉइस असतो ना टक असा जो आवाज असतो तो नव्हता यावेळेस आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर 1 धावेवरच समाधान मानावं लागेल प्रॉपर कनेक्शन जेव्हा होतं तेव्हा फलंदाजाचा एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल तो तुम्हाला पाहायला मिळतो बघा 30 इनिंग पुन्हा एकदा तुम्हाला दाखवले जाते ज्या पद्धतीनं युवराजनं त्या 50 रन्स कंप्लीट केल्या होत्या पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालं होतं अप्रतिम इनिंग त्यानं तिथे पेशकश केली खूप छान टेलिकास्ट tenniscricket.in अप्रतिम ग्राफिकचं वर्क त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते रोशन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना समोर युवराज डुकले उभा आहे फटका चांगला युवराजच्या बॅटमधनं बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करून सीमा रेषा पार षटकार पाहायला मिळाला मिड विकेटच्या प्रेक्षक गॅलरीच्या वरनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना तिथल्या प्रेक्षकांना अभिवादन करत असताना अगदी तगडा प्रेक्षक वर्ग या मैदानावर आज उपस्थित आहे या स्पर्धेला एन्जॉय करतोय क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतोय यावेळेस हा बॉल ऑफस्टंपवर पडला तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला पंचांकडे इशारा वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 22 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत युवराज डुकले आज एकदा आपण जर त्याची इनिंग पाहिली ना तर तो अगदी वेगळ्या लयामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉस मिळाला आणि त्याला हवेमधनं उडवलंय फेकून दिलंय सीमा रेषा पार युवराज डुकलेच्या बॅटमधनं
सध्या रॉकेट मैदानाच्या आतनं उडत असताना पाहायला मिळत आहेत. बॅट मधनं अगदी मोठमोठे रॉकेट उडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकारांची आतिषबाजी आज युवराज डुकले मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने चांगला खेळलाय. बॉल क्षेत्ररक्षकाकरता थोडासा कठीण होता, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर जोपर्यंत उचललं गेलं 2 धावा या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं प्रतिषटक 15 ही सरासरी राफलकावर लावण्यामध्ये यश आलंय. 30 धावा या राफलकावर लागल्या जात आहेत. युवराज आज सर्वांच्या नजरा त्याच्याकडे आहेत. कसा खेळ करेल, कशा पद्धतीने धावा राफलकावर जोडेल, किती धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलं जाईल. यावेळेस युवराज डुकलेनं पुन्हा एकदा चेंडूला हवा दिली आहे. बॉल चाललाय दूर मिड विकेटच्या सीमारेषा पार. षटकार. पाहायला मिळतोय या स्पर्धेतलं काय दुसरं अर्धशतक आपल्या नावावर करण्याकरता तो पुढे येतोय. 36 ही धावसंख्या राफलकावर आहे. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. युवराजचे फॅन्स आज ते खुश असतील, कारण अप्रतिम खेळ युवराज डुकलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक करणं, गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज दिशांत, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड करणे जर आपण पाहिलं तर वैभव डुकले 7 बॉलवर 8 वर तो बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. त्याचा जो रोल आहे तो त्याला आता कळू लागलाय की मला सिंगल घ्यायचंय, नॉन स्ट्राईक एंड कडे यायचंय, युवराजला जास्तीत जास्त काळ स्ट्रायकर एंड कडे उभं करायचंय आणि ते अगदी योग्य त्यानं करत असताना यावेळेस एक सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करतोय. युवराज डुकलेला स्ट्रायकर एंड कडे आणण्याचा प्रयत्न करतोय. दमदार बॅटिंग सध्या युवराजच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय आणि ही बॅटिंग जर अशीच चालू राहिली तर दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं तो धावफलकावर जोडू शकतो. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा अपील तिथे आपल्याला पाहायला मिळाली, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाही आहे त्याचा. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. हा पहिला डॉट बॉल आहे युवराजच्या बॅटमधून निघणारा. सुरुवात चौकाराने केली होती, त्यानंतर 2 डबल आणि 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज दिशांत. यावेळेस मात्र फुल टॉस मिळालाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि इथे तो महत्वाचा कॅच कॅरी झालाय. युवराज डुकलेच्या पारीचा अंत. एक महत्वाची विकेट इथे टीम एसपी बिलगरला मिळाली आहे. युवराज डुकले बॅक टू द डगआउट.
युवराज ढुकलेला त्यानं माघारी परतवलाय. इथे मात्र चांगला बॉल, कमबॅक करण्याची संधी आहे त्याला. आता फलंदाजाला शांत ठेवून आपल्या टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत आणण्याची एक नामी संधी त्याच्या दिशेनं चालत आली आहे आणि त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. आतापर्यंत तर योग्य त्यानं हे षटक त्यानं हाताळलंय. 2.4 नंतर धाफलकावर 37 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज दिशांत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळायचा क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यांना पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3 मधला. हे एक यशस्वी षटक आहे टीम SB बिलगर करता. दिशांत या ओव्हरमध्ये युवराज ढुकलेला बाद केलंय. एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये त्यानं आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये, त्यामुळे फलंदाजांना वेटीज धरलंय असंच म्हणावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. एक चांगला चेंडू, एक सफल ओव्हर इथे SB बिलगर करता संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. दिशांतनं या ओव्हरमध्ये युवराज ढुकलेला बाद करत असताना धावसंख्येला रोखलंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर धावसंख्या 38. मधनं तुम्हाला दाखवलं जात आहे युवराज ढुकले पॅडलाईन वरचा बॉल होता, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि दर्जेदार झेल. सुरुवातीला असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक त्या बॉल पर्यंत पोहोचेल की नाही, मात्र अखेरच्या क्षणी तो पोहोचला आणि एक चांगला कॅच तिथे संपन्न झाला. ती महत्वाची विकेट होती जी तुम्हाला डिस्प्ले केली गेली, तुम्हाला दाखवली गेली. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या बाजूला सेल्फ फॉलो मध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. सिंगल जिथनं जेवढ्या जास्त खर्च होतील तेवढा जास्त रिलॅक्स फील करेल इथे SB 11 बिलगर संघ, कारण सुरुवातीला खूप जास्त आक्रमण त्यांच्या विरोधामध्ये झालंय. षटकार चौकारांची आतिषबाजी युवराज ढुकलेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 39 धावा, 3.1 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. सौरव काळे सध्या मैदानामध्ये आहे, त्याच्या साथीनं वैभव ढुकले जो ओपन करण्याकरता आलाय. यावेळेस वैभव ढुकलेचा एक शानदार दर्जेदार तडाखा, ब्लास्ट षटकार 6. पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॉल झाला स्लॉट मध्ये आणि त्याला दर्जेदार पद्धतीनं स्क्वेलेकच्या प्रेक्षकांच्या भेटीला फेकून दिलं, षटकारामध्ये परावर्तित केलं. इथे मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल तेवढंसं प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये, त्यामुळे 2 धावा संख्येची संधी इथे फलंदाजाला जरूर मिळेल त्याने आणि त्या 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या, ज्या 2 धावा संख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 47, 50+ या मैदानावरची एक चांगली टोटल राहिली आतापर्यंत आणि 3.3 नंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तिरशे संघ आपण जर पाहिलं तर 47 आकड्यावर पर्यंत जाऊन पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तिथे नजरेमधनं हटला. बॉल टप्पा खाल्यानंतर देहेष्टीवर येऊन आदळला एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये तुमची नजर ती चेंडूवरची हटून चालत नाही. मोठे फटके खेळण्याकरता फटका शरीराच्या जवळनं आणि नजरेच्या समोरनं खेळणं गरजेचं आहे. तुमची नजर जेव्हा चेंडूवरची हटते तेव्हा मग तो बॉल डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतो. इथे तेच झालं. यावेळेस ऑनसाईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे फिल्डिंगचे एफर्ट तर चांगले लावले, मात्र चेंडूने त्याला अखेरीस हुलकावणी दिली आणि निघून गेला सीमारेषा पार. चौकार.
51 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर झेपावतो, जोपर्यंत उचलला गेला एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट जरूर केलं जाईल, मात्र डबलची संधी आहे कारण तिथे क्षेत्ररक्षकाचा धुंड रे साजना अगदी ते सुरू होतं. अखेरीस त्याला चेंडू मिळत नव्हता आणि जोपर्यंत मिळाला 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 53 धावा. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 ओव्हरनंतर 53 एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहिली आहे. त्याचं प्रमुख कारण युवराज ढुकले, त्याची धुव्वाधार इनिंग. युवराज ढुकलेनं बॉल जर आपण पाहिलं तर तब्बल 8 बॉल फेस केले आणि 8 बॉल मध्ये त्यानं लाजवाब 26 धावा या राफलकावर जोडल्या. या 26 धावसंख्येच्या मदतीनं धाफलक आतापर्यंत 50+53 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. अखेरचं अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मुकेश, ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. पहिला बॉल. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाही आहे. बॅटच्या अगदी खालच्या अंगाला लागला आणि जोपर्यंत तिथे उचललं गेलं 2 रनचा जो मनसुबा होता तो मोडीत काढावा लागला. एकावर शांत राहावं लागलं. ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 54 वर. सौरव मैदानामध्ये आलाय. 4 बॉल त्यानं फेस केलेत, मात्र 3 धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने वैभव ढुकले या डावातला आणखी एक यशस्वी फलंदाज, ज्यानं 14 चेंडू फेस करत असताना 23 धावा या धावफलकावर जोडल्यात. हा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिला, पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा एक्स्ट्रा रन, त्याही महत्वाचे असतील कारण या डावाची सुरुवात मुळात एक्स्ट्रा न झाली. 9+4 टोटल 5 धावा या पहिल्या बॉलवर मिळाल्या आणि तिथनं हा डाव जो वेगानं पुढे सरकत असताना पाहायला मिळाला. 1 रन तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 त्या यावेळेस मिळवत असताना फलंदाज पाहायला मिळालाय. इथे दोघांमध्ये कॉलिंग नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडत होता फलंदाज, मात्र त्यानं नाकारलं. माझ्यामध्ये क्षमता आहे, मी मोठे फटके खेळू शकतो, मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे, हे त्यानं तिथे दर्शवलं आणि जो साथीदार त्याला सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पडत होतं त्याला बाहेर जायला त्याने भाग पाडलाय. चांगलं क्रिकेट आहे. आपण मैदानामध्ये फलंदाजी करता आलाय, विशेषतः तुम्ही जर 1 डाऊनला मैदानाच्या आतमध्ये आलाय तर मग तुमचा स्वतःवर विश्वास हा खूप गरजेचा आहे आणि तिथे स्वतःवर विश्वास आहे हे फलंदाजानं सांगितलं आणि तो विकेटवर उभा राहिला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला त्याच विश्वासानं बॉलला फेकून दिलंय ओव्हर द स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार. सन्मानित केलं जाईल. आजकाल नेम नाही कशावर काय गाणं येईल. कंटोळ्याच्या भाजीवरचं गीत ऐकलंय आपण. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑन मध्ये खेळला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते 64 या आकड्यावर. निलेश शेळके मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. डावाच्या शेवटचा बॉल तो त्याच्या वाट्याला आलाय. बघूया डावाचा शेवटचा बॉल तो कशा पद्धतीने खेळेल, धावा कशा पद्धतीनं धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर डावकुरे हाताने फलंदाजी करत असताना निलेश शेळके तो तुम्हाला पाहायला मिळतोय. 64 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. चांगला फटका इथे निलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. जमिनीशी घरंगत चाललेला बॉल जोपर्यंत तिथे उचलला, दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे आणि 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण झाल्या. 3री रन तीही ते पळून पूर्ण केले जाईल. तिरसेकर म्हणजे वेगानं धावण्याकरता त्यांना ओळखलं जातं आणि या विकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी वेगानं त्यानं 3 रन तिथे पळून पूर्ण केल्या, ज्यामुळे धावफलकावर धावसंख्या 67 लागली गेली. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष आहे. या 68 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी टॉस बॉक्स कडे जाऊया, जिथे
टीम FDC वरद 11 कुडूस आणि अन्वी स्पोर्ट्स मुसाने आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. सूरज पाटील तिथे आपल्या सोबत असतील. ओव्हर टू सूरज. तर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचत आहोत. सुपर मॅच, टफ फाईट. बोबा 11 खानवी टीमला पराभव करत अन्वी 11 मुसाने आता मात्र FDC वरद 11 कुडूस या टीम सोबत फाईट करणार आहे. टॉस साठी आमंत्रित करूया मान्यवरांना. दीपेश घोलप. पूर्ण डे नाईट टुर्नामेंट आणि या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येत आहे. मॅच क्वालिफाय मॅच कडे जाणारा सामना. ही मॅच खूप महत्वाची असेल चालू असलेला सामना आणि हा सामना जो जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये मात्र खेळण्याकरिता पदार्पण करेल. हु इज द टॉस विन? अन्वी 11 मुसाने वर्सेस FDC कुडूस. टॉस जिंकलाय अन्वी 11 मुसाने ना. टॉस हरलाय FDC कुडूस. होईल या ठिकाणी आपण काय मनामध्ये ठेवून या ठिकाणी ही मॅच खेळणार आहात? आम्ही 50 रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 धावांचा टार्गेट तुमच्या मनामध्ये असेल आणि समोरचा संघ या सीझन मध्ये FDC कुडूस विपक्ष फाईट किती वेळ आपली झालेली आहे? यावर्षी एक वर्धा पण नाही आले. फर्स्ट टाइम आलेली आणि चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 ला एकमेकांना टक्कर देणार आहात. तर नक्कीच काय स्ट्रॅटेजी असेल? प्लॅन ए. प्लॅन तसं काही नाही केलं. बघा ग्राउंड मध्ये गेल्यावर नक्कीच या ठिकाणी आहे अटॅकिंग बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे. मोठी धावसंख्या उभारतील आणि या सीझन मध्ये पहिल्यांदा आपण एकमेकांना भेटला ते सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मध्ये आणि एवढ्या महत्वाच्या मॅच मध्ये. ही मॅच जो जिंकेल तो क्वालिफाईंग मॅच आज दिवसातील मात्र खेळणार आहे नाईट मधील. फिल्डिंग करताना कुठपर्यंत या ठिकाणी चक्रीय अकाल 40 ते 45 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. जर धावसंख्या 60 पर्यंत गेली तर मग प्लॅन बी का असेल? नाही, फैजान मेमन मुदस्सर पटेल चेस करू आम्ही. फैजान मेमन मुदस्सर पटेलची विकेटच लवकर घेतली त्यानंतर मात्र पाठीमागं पण आहे ना बॅट्समन सगळे. वेल डन, बेस्ट ऑफ लक. पहिल्यांदा भिडतात एकमेकांसमोर. टक्कर आहे. प्लॅन ABC सगळे घेऊन मात्र दोन्ही संघ खेळणार आहेत. एकमेकांचा खेळ ओळखीचा आणि तब्बल 1 वर्षानंतर या ठिकाणी भेटणार आहेत. ओव्हर टू कम बॉक्स. अडुसष्ट रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 68 रन्स टू विन. आपण पाहतायत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरी प्रेझेंट. आपण पाहतायत भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आजचा सलग तिसरा दिवस, तिसरी रात्र या स्पर्धेची. युवराज डुकले अप्रतिम चांगला बॉल होता. मजबूर केलं खेळण्यासाठी मिस्टर कुंदनला. डॉट बॉलची सांगता होत असताना आज युवराज डुकले भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या मॅच मध्ये तीच कन्सिस्टन्सी, अनस्टॉपेबल. युवराज डुकलेला आपण पाहतायत 26 धावा. झंझावती बॅटिंग करत असताना आपण पाहतायत परफेक्ट ऑलराऊंडर. एक फॉर्मॅट ग्रामीण मध्ये ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह मात्र फिल्डर आहेत लॉंग ऑन कडे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं बंधन. पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत 2 बॉल तर व्यवस्थित हाताळले गेलेत.
युवराज डुकले आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय, तर एका साईडला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मिस्टर रोशनला आपण पाहतायत 68 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. प्रथम बॅटिंग करत असताना जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळसे या टीमने अपील केली होती. अपीलमध्ये तेवढा उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. लेग स्टंप पिचिंग होता बॉल, डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 वर जाऊन पोहोचली गेले. SB बिलगरी या टीमची अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन, नेत्रदीपक आणि पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची. चांगला बॉल तेवढाच वेगवान होता. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळेल. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन. रोशन गॉन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. या षटकामधला दुसरा बळी मिळवतोय. दुसरी विकेट युवराज डुकलेच्या खात्यामध्ये. मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल बॉलिंग. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गांधरे वाडा तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये एक मानाची, सन्मानाची, बहुमानाची, अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सीझन 3 या बॉलला लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. दिनेश राऊत व्हाईट बॉलचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. या स्पर्धेला आपण पाहतायत 5 पंच. एका साईडला गवळी यांना आपण पाहताय स्पेशल अंपायर म्हणून ज्यांची ओळख, अंपायरचा छंद. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॅकफुटला जात असताना खुश रहो, पुश रहो, करो खुश रहो असं मात्र यावेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळालं. फक्त सिंगल डबलने फलक हलतं राहील. इथून षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. थोडीशी हात खोलण्याची मुभा मिळाली तर षटकार चौकार येतील का, असे सर्व काही प्रश्नांचा सारासार विचार डगआउटमध्ये सुरू असेल. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये गेम चेंज होऊ शकतो. गेम चेंजर खेळाडू कोण बनेल. ऑन साईडला हुकचा फटका जरूर पाहायला मिळतो. अख्खू टप्प्याचा चेंडू होता. सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेगला क्लिअर करणारा हा धमाकेदार संघर्षाचा चौकार. 4.
प्ले करतात आणि अशा वेळेला तुमचं सातत्य, तुमचं सतत सराव या गोष्टी खूप मायने राखतात. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव हा तुम्हाला नेहमीच बळकट बनवत असतो. ऑन साइडला शफल झाले, हुक केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, क्लास दर्शवत असताना अभिजितच्या बॅट मधून कणखर षटकार 6. तेरावर जाऊन पोहोचले गेली. 2 गडी बाद 13-68 धावांचा पाठलाग करत असताना अभिजितची बॅट यावेळेला तळपताना दिसते. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास, फटक्यांमध्ये आरपार प्रामाणिकपणा पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळले गेले, शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला गेला होता. सेफ झोन मध्ये आहे. 1 रन मिळेल. अभिजित आपल्या संघाला घेऊन जातोय. 14 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले 4. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात सागर दळवीच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळत आहेत. पण मातीची खेळपट्टी आहे. मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते. जे गोलंदाज काही स्विंगचा मारा करत असताना, फिरकीचा मारा करत असताना पाहायला मिळतात, त्यांच्यासाठी उपयुक्त आणि पोषकदायक अशी खेळपट्टी कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. अनुकूल आणि प्रतिकूल या 2 परिस्थिती असतात. या परिस्थितीतून जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता तेव्हा एक इतिहास रचला जातो. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सबब आणि कारण सांगून चालत नाही. ती खेळपट्टी कशीही असो. यावेळेला टॅप केला जातोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते जवळजवळ 15ला 2 धक्के. गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर. या वेळेला शफल झाले. खूप चांगला बॉल होता. शॉट फाईन लेग त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी कोणती धाव येत नाही. या षटक क्रमांक या वेळेला कंप्लीट झाले ते 2 षटकांच्या अखेरीस 7.50च्या सरासरीने 15वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. हरीश पालवे अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावली क्रिएशनचे ब्रँड, एखाद्या ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 15 रन. म्हणतात ना, स्वतःचा साधेपणा टिकवा आयुष्यात. तो साधेपणा तुमचा एक दिवस तो ब्रँड बनतो. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा अन्य क्षेत्रामध्ये तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत. डाऊन दी अर्थ. 18 बॉल आणि विजयासाठी आता इथून जर आपण पाहिलं तर 53 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 53 रन्स हे सामन्याचं समीकरण. एक टायटॅनिक जहाजवर एक वाक्य लिहिलं होतं, द अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर न बुडणारं जहाज. हा त्यांचा गर्व होता आणि टायटॅनिक जहाज बुडाली होती. जग साक्षी आहे. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीवर गर्व करू नका. अहंकार सोडा, नम्रपणा बाळगा. क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्य, या गोष्टी फार मायने राखतात. यस, नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. नोच्या इशाऱ्याने 1 रन ऍड होईल. युवराज डुकले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 रन. युवराज पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. एका षटकात याच गोलंदाजाला 33 धावा कुठल्या होत्या, परंतु तो दुसऱ्या स्पेलमध्ये आला. फक्त आणि फक्त 2 ते 3 धावा खर्च केल्या. म्हणजे ही गोलंदाजाकडे पॉवरफुल फॅक्ट असणं खूप गरजेची गोष्ट असते. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे, परंतु नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. अतिशय सुंदर पद्धतीने डायरेक्ट हिट करण्याचा इरादा युवराज डुकलेचा फसतोय. निशाणा साध्य होत नाहीये. तत्पूर्वी 3 धावा पळून पूर्ण केल्या जातील. फ्री हिटचा बॉल आणि यावर मात्र आपण पाहत आहेत कॅच कॅरी केल्यानंतर लगेच फिल्डरने फेकी केली. हे प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. काही फिल्डर असतात, सेलिब्रेशन करतात, बॉल उडवतात आणि तोपर्यंत 3 ते 4 धावा या इझिली येतात.
परंतु चांगली फेकी केली होती. तेवढंच चांगला कॉन्सन्ट्रेशन. 19ला 2. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर अभिजितचा विचार केला 4 बॉलमध्ये 11 रन त्याच्या बॅटमधून आलेत. एक लयबद्ध झालाय फलंदाज. 19 रन झालेत. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. युवराजचा हा बॉल यावेळेला दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉइड. बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर अभिजित गॉन. आला आणि अगदी सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला गेला होता. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 19ला 3. बॉल तयार. युवराज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना तिसरा बॉल घेऊन. चांगला बॉल. परफेक्ट फुलर लाईनचा बॉल पाहायला मिळतोय. बॅटची एज घेऊन शॉट थर्ड मॅन ठेवण्यात आलाय आणि तिथे बॉल परफेक्ट यावेळेला कॅरी करत असताना फिल्डर चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या 19ला 3. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 49 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 68 धावांचं लक्ष आणि त्यामध्ये आता 15 बॉल 49 रन्स. षटकार चौकार याचीच परिभाषा बोलावी लागेल. चांगला बॉल होता. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला डिलिव्हर केलं. अगदी नेत्रदीपक बॉलिंग करत असताना विलक्षण कामगिरी. सुपर बॉलिंग. अप्रतिम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. 4 बॉल आतापर्यंत युवराज डुकलेने हाताळले गेलेत. काय बॉलिंग केले. 10 बॉलमध्ये फक्त 5 धावा देत 3 विकेट्स मिळवलेत. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. चेंज ऑफ पेस यावेळेला पुढे ठेवला होता बॉल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता. बॅटची एज प्लेट आउट. फलंदाज बाद. चौथा धक्का यावेळेला आपण पाहत आहेत युवराज डुकलेच्या खात्यामध्ये हा चौथा बळी. उभारलं गेलं. गेली 2 वर्ष आपण चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली. यंदाचं 3ऱ्या वर्षामध्ये काहीतरी नाविन्य. आयोजक रात्रंदिवस कष्ट घेत असताना या स्पर्धेला 10 ते 15 दिवसा अगोदर येऊन या मैदानात तुम्ही पाहिलं असतं तर कोणाला सुद्धा असं वाटलं नसतं की चॅम्पियन्स ट्रॉफी याच मैदानात पार पाडली जाणार आहे. परंतु त्यासाठी घेतलेले कष्ट, अपार प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावर आज आमचे लाडके प्रेक्षक राजे एवढ्या मध्यरात्री सुद्धा थांबतायत. म्हणजे यावरून चॅम्पियन्स ट्रॉफीची पोचपावती तुम्हाला पाहायला मिळेल. या आमच्या लाडक्या आयोजकांना ही पोचपावती जाते. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. एक्स्ट्रा कव्हरला 2 रन्स मिळतील
सिंगल डबलने फक्त फलक हलतं राहील, त्या धावांपर्यंत पोहोचतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे षटकार चौकार येणं साहजिकच. संघाची धावसंख्या 22, विजयासाठी अजून सुद्धा 46 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 46 रन्स. हे सामन्याचं समीकरण SB बिल्गर या टीमला. चांगला बॉल होता, ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. पंचांनी पाहिलं, परीक्षा निरीक्षण केलं. दिनेश राऊत या ठिकाणी वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना. आतापर्यंत पंचांची भूमिका सुद्धा खूप चांगली राहिली, कारण फार कमी प्रमाणात पंचांना अप्रिसिएशन केलं जातं. सर बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर तर येत आहेत परंतु दूर आहेत सेफ झोन मध्ये. सिंगलने इफेक्ट काहीच पडणार नाही प्रतिस्पर्धी संघ जीवी स्पोर्ट्स गावदेवी तीस या टीमला. आजच्या दिवसात युवराज डुकलेनी जी बॅटिंग बॉलिंग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालं, कारण सातत्य तुमच्याकडे असायला हवं. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास आज युवराज डुकलेने डेफिनेटली दाखवून दिला गेला आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. तर नेक्स्ट मॅच अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अन्वी 11 मुसारणे वर्सेस FDC वरद 11 कुडूस या दोन टीमच्या दरम्यान. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत मिस्टर निलेश यांना आपण पाहत आहेत. 24 ला 5 धक्के बसले गेलेत. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू विसावला गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय निलेश. निलेश टू निलेश. विराज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचे 2 बॉल 8 बॉल आणि 44 रन हे सामन्याचं समीकरण आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25-25. तर विजयासाठी अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 43 रन्स. प्रत्येक गोलंदाजाने चांगली भूमिका साकारली गेले. बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता आणि व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 40 एकंदरीत 26-26 आणि विजयासाठी 42 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 68 धावांचा पाठलाग करताना परिपूर्ण नामुष्की ओढवली गेले. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. युवराजने चांगली स्टार्ट करून दिली आणि त्यानंतर गोलंदाजाने त्याला सुरेख साथ दिली. जशी फलंदाजांमध्ये पार्टनरशिप होते तशीच गोलंदाजांमध्ये पार्टनरशिप झाली तर डेफिनेटली यश हे संपादन 100% होणारच. इथून आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता. कुणालला आपण पाहतायत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते
31 या धावसंख्येवर 31. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. प्रतिम चांगला बॉल होता. अगदी फिरकीचा मारा करत असताना पाहायला मिळतो मिस्टर कुणाल. डॉट बॉलची सांगता होत असताना हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेसे या टीमच्या बाजूने. तर नेक्स्ट मॅच FDC वरद 11 कुडूस वर्सेस अन्वी 11 मुसारणे. त्या टीम मधून जो संघ जिंकेल तो संघ विजयी संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. युवराजच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थोडीशी धावत या. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 रन झालेले आहेत. अजून पराभव मात्र यावेळेला जरूर पराभवाचं सावट हे आपल्याला पाहायला मिळतं SB बिलगर या टीमच्या संघावर. चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका. फिल्डर आहेत. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. आता शेवटचा बॉल आणि फक्त औपचारिकता बाकी राहिले. विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. शेवटचा बॉल. अप्रतिम. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केला. कॉंग्रॅच्युलेशन जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेसे टीम अँड हार्ड लक SB बिलगर. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. आणि या हंगामासाठी टेनिस बॉल क्रिकेटच्या तुम्हाला लक्ष क्रिकेटमध्ये शुभेच्छा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट मिस्टर युवराज टुकले ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कन्सिस्टन्सी सेकंड मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट्स, 6 धावा देऊन आणि 1 झेल टिपला गेला आणि त्यामध्ये 26 धावा विथ द बॅटने 8 बॉलमध्ये आक्रमकता दाखवली.